पोलीस प्रशासन माझ्याकडे त्याबाबत काय उत्तर नाही, संबंधित यंत्रणा आपलं उत्तर देईल. कुणाकडे जबाबदारी आहे? कोण इथले एसपी आहेत, डीसीपी आहेत, ट्रॅफिकचे प्रमुख कोण आहेत? संबंधित MSRDC जी यंत्रणा आहे, ज्यांनी उद्घाटन केलं त्यांना तुम्ही विचारा, ते सांगतील तुम्हाला. रहिवाशांसाठी तुम्हाला काहीतरी तुम्हाला जर या कार्यक्रमासाठी या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे तर या लोकांसाठी सुद्धा कुणासाठी जबाबदारी असेल ना, त्यांची जबाबदारी असेल ना. प्रवासासाठी अजून सुरू झालेलं नाही. प्रवासासाठी किती वेळ लागेल सर? आम्ही एवढंच विचारतो, किती सर? माहिती नाही, त्याबाबत मला माहिती नाही, कोण सांगू शकेल? कल्पना नाही मला. आज महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून मुंबई पुणे महामार्गावरचा मिसिंग लिंक प्रोजेक्ट जो आहे याचं उद्घाटन झालेलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत हा भव्य मोठा सोहळा पार पडलेला आहे. परंतु एकीकडे हा भव्य दिव्य असा सोहळा पार पडत असताना दुसरीकडे मात्र प्रवाशांचे आतोनात हाल या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अक्षरशः 7 ते 8 किलोमीटरच्या लांबच लांब रांगा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि सद्यस्थितीला आम्ही त्या मिसिंग लिंक प्रोजेक्टच्या ओपनिंगला उभे आहोत आणि आपण या ठिकाणी बघू शकतो अजूनही म्हणजे जवळपास सकाळी 7 वाजल्यापासून ते आता 2 वाजत आले हा रस्ता जो आहे पूर्णपणे या ठिकाणी बंद करून ठेवलेला आहे. कारण काय तर फक्त आणि फक्त VIP मुवमेंट आधी झाली पाहिजे यासाठी हा रस्ता अजूनही या ठिकाणी ठप्प करून ठेवण्यात आलेला आहे. जी लोक त्या ठिकाणी अडकलेली आहेत यामध्ये लहान लहान मुलं आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत. उन्हाचा पारा वाढताना दिसतोय, आतोनात हाल होत आहेत प्रवाशांचे. अनेक गाड्या या ठिकाणी या उष्णतेमुळे बंद पडलेल्या आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये सुद्धा MSRDC प्रशासन असेल, पोलीस प्रशासन असेल, हे पूर्णपणे फक्त VIPंच्या दावणीला बांधले का असा प्रश्न या निमित्ताने विचारावासा वाटतो. अर्थात ते त्यांची नोकरी करत असतील, त्यांना ते बांधील आहेत, परंतु मग या जनतेला कोण बांधील आहे हाही प्रश्न या ठिकाणी विचारणं अत्यंत गरजेचं आहे. कारण लहान लहान मुलांचे हाल होत आहेत, ज्येष्ठ नागरिकांचे हाल होत आहेत. अजून किती वेळ लागणार आहे? हा मिसिंग लिंक प्रोजेक्ट जो फक्त सर्वसामान्यांसाठी या ठिकाणी खुला करण्यात येत आहे, आज त्यांनाच या ठिकाणी इतक्या त्रासाला सहन का करावं लागतोय आपण विचारण्याचा प्रयत्न करूया. सर, किती वेळ लागेल अजून? संबंधित यंत्रणेने जर वाहतुकीसाठी उघडला केला तर होईल, सुरू होईल. साधारण अजून किती वेळ लागेल? कारण खूप प्रचंड मोठे हाल झालेत. कमीत कमी 15 ते 20 गाड्या सर बंद पडले. पोलीस प्रशासन माझ्याकडे त्याबाबत काय उत्तर नाही, संबंधित यंत्रणा आपलं उत्तर देईल. कुणाकडे जबाबदारी आहे? कोण इथले एसपी आहेत, डीसीपी आहेत, ट्रॅफिकचे प्रमुख कोण आहेत? संबंधित MSRDC जी यंत्रणा आहे, ज्यांनी उद्घाटन केलं त्यांना तुम्ही विचारा, ते सांगतील तुम्हाला. रहिवाशांसाठी तुम्हाला काहीतरी तुम्हाला जर या कार्यक्रमासाठी या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे तर या लोकांसाठी सुद्धा कुणासाठी जबाबदारी असेल ना, त्यांची जबाबदारी असेल ना. प्रवासासाठी अजून सुरू झालेलं नाही. प्रवासासाठी किती वेळ लागेल सर? आम्ही एवढंच विचारतो, किती सर? माहिती नाही, त्याबाबत मला माहिती नाही, कोण सांगू शकेल? कल्पना नाही मला. आपण बघतोय प्रशासन अनुत्तरित या ठिकाणी पोलीस प्रशासनही उत्तर द्यायला सक्षम नाही असं दिसतंय. मात्र मोठ्या प्रमाणात या ठिकाणी त्रास होतोय ही वस्तुस्थिती आहे. आज महाराष्ट्र दिन आहे, आज जनमानसाचा दिन आहे, परंतु याच महाराष्ट्र दिना दिवशी हाल सोसतोय आपला सामान्य माणूस, आपला मराठी माणूस. आणि मुंबई पुणे महामार्गावरती ही जी वाहतूक कोंडी झालेली आहे यासाठी नेमकं कोण जबाबदार याचं उत्तर प्रशासन देणार आहे की नाही याकडेच आम्ही लक्ष ठेवून आहोत. आम्ही हा प्रश्न विचारत राहू. कॅमेरा पर्सन मंदार चव्हाण सोबत मी ऋत्विक भालेकर, खोपोली, मिसिंग लिंक प्रोजेक्ट.